पद्धतीनं म्हणायला तुम्ही की लोकांनी मदत केली पाहिजे, पण खूप वेळेस कसं होतं की ऍक्सिडेंट झालाय तर लोक त्याचा व्हिडिओ काढतात. लोक असं म्हणतात की आम्ही अँब्युलन्सला फोन केलं, आमची कामगिरी संपली. पण जे त्या जागेवरती किंवा त्या पर्टिक्युलर साईटवरती प्रेझेंट लोक आहेत, त्या लोकांनी जर मदत केली तर त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक अशी भीती असते की याच्यानंतर आपल्या मागे पेपर वर्क लागेल, मग याच्यामध्ये आपला टाइम वेस्ट होऊ शकतं. तर याच्यावरती तुम्ही काय बोलाल? आता अपघात जर एका ठिकाणी अपघात जर झाला, ॲम्ब्युलन्सला कॉल करतात. ॲम्ब्युलन्सला कॉल केल्यानंतर त्या क्षणाला तर आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. पण त्या टायमाला जी काही पब्लिक जी व्हिडिओ करण्याचा प्रकार करते, व्हिडिओ करून किंवा सोशल मीडियावर धावण्यासाठी, आज कुणाचं कारण कसं आहे, आज व्हिडिओ केला म्हणून त्याच्यामध्ये काही कामगिरी नाही आहे. आज तो व्हिडिओ करण्यासाठी 2 मिनिट ते 3 मिनिटाचा टाइम वेस्ट करतो. आज त्या 2-3 मिनिटासाठी जर त्या झालेल्या अपघाताचा पेशंट जो आहे त्याच्यासाठी काही मदत करण्याचा प्रयत्न करेल येत्या 2-3 मिनिटांमध्ये, तर एखाद्याचा जीव वाचू शकतो. की माझं पब्लिकला एकच म्हणणं आहे, तुम्हाला पोलीस प्रशासन असेल किंवा डॉक्टर असेल, तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही. किंवा काही करत असतील बाबा की तू असा आणला, कुठून हे आणला, तर तुम्ही स्पष्टपणे सांगा ना की बाबा आम्ही इथून हे केलं किंवा ते केलं. ॲम्ब्युलन्सचाच येण्याची वाट बघण्याची असं नाही. जर अपघात असेल काही असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणाचा व्हिडिओ करण्याचा प्रकार किंवा त्याची व्हायरल करण्याचा असा करू नका. त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा बस.